नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे ऑफिशियल वेबसाईट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंडचं. तर यामध्ये अजून काही अपडेट आलेली नाही आहे, जे की आपल्याला 22 मेचीच अपडेट पाहायला मिळेल एकत्रित गुन्हे यादीची. तर नक्कीच लवकरात लवकर अपडेट येईल, कारण खूप दिवस झालेले आहेत अँड अजून अपडेट आलेली नाही आहे. तर 2-3 दिवसामध्ये यायचं काम होतं, कारण जास्त दिवस होऊन गेलेत. तर थोड्यात म्हणजे असं कट ऑफमध्ये थोडंसं त्यांना पण एकंदरीत पूर्ण लिस्ट पाहावी लागत असेल, जे की किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत, म्हणजे कॅटेगरी वाईज. त्यामुळे थोडंसं वेट म्हणजे असं टाईम लागत असेल. तर आज आपण फायनल कट ऑफ काय असेल अँड तुम्हाला खूप डीपमध्ये माहिती, म्हणजे असं एकत्रित गुन्हे यादीमध्ये किती विद्यार्थी आहेत, जे की 175 ते 180 प्लस जे गुण आहेत लेखी प्लस मैदानीमध्ये, तर ते किती विद्यार्थी आहेत, तर ते आज आपण पूर्ण डिटेल वाईज पाहणार आहोत. अँड फायनल कट ऑफ काय असेल तर ते आज आपण पाहूत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ही बघा विद्यार्थी मित्रांनो, ही 22 मेची आहे यादी. तर यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता, पूर्ण हे लेखी प्लस मैदानी गुणांची यादी आहे आणि पूर्ण मी यादी पाहिलेली आहे अँड सविस्तर माहिती पण मी तुम्हाला एका पेजवर लिहून दिलेली आहे. तर ती आपण पाहूतच, कट ऑफ अँड ती माहिती. बाकी तुम्ही पण ही यादी पाहून घ्या, किती गुण आहेत, किती मार्क आहेत विद्यार्थ्यांना, तर ते पाहून घ्या. सो आपण नेक्स्ट पेजवर पाहूत. आता हे पूर्ण मी डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 178 ते 180 दरम्यान एकूण 26 उमेदवार आहेत अँड त्यांचे चेस्ट नंबर पण इथे मी तुम्हाला दिलेले आहेत, जे की बघा 180मध्ये 7 उमेदवार आहेत. 179 जे म्हणजे मार्क आहेत, तर त्यामध्ये 6 उमेदवार आहेत आणि त्यांच्या चेस्ट आपल्याला इथे पाहायला मिळतील बघा. नंतर 178मध्ये एकूण 13 उमेदवार आहेत, ज्यांना 178 मार्क मिळालेले आहेत आणि त्यांचे पण इथे आपल्याला मार्क पाहायला मिळतील, जे की म्हणजे 178 मार्क आहेत, त्यांचे चेस्ट नंबर आपल्याला इथे पाहायला मिळतील बघा. जे की 50 चेस्ट नंबर, 857 चेस्ट नंबर, देन 2702 चेस्ट नंबर, 3601 चेस्ट नंबर. तर यांना 178 मार्क आहेत. बाकी इथे बघा पूर्ण खाली डिटेल आहे. 175 ते 178मध्ये एकूण 77 उमेदवार आहेत, म्हणजे की 177 मार्काचे 20 उमेदवार आहेत. 176 मार्काचे 21 उमेदवार आहेत अँड 175 मार्काचे 21 उमेदवार आहेत. यामध्ये बघा थोडक्यात माहिती बघा. 187 मार्क आहेत 2 विद्यार्थ्यांना, नंतर 184 मार्क आहेत 2 उमेदवार, देन 183 2 उमेदवार आहेत. 182 मार्क आहेत 6 विद्यार्थ्यांना, देन 181 मार्क 5 विद्यार्थ्यांना आहेत. आणि असेच खाली खाली जे आता आपण पाहिलेले आहेत, 21 20. 178मध्ये 13-15 आहेत, देन 179मध्ये आहेत 6 विद्यार्थी अँड 80मध्ये आहेत 7 विद्यार्थी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे 118 उमेदवार आहेत, 18-19 उमेदवार, जे की यांना 175 ते 187मध्ये आहेत. ओके, हे बघा. अँड एकूण ओपनसाठी किंवा एकूण कॅटेगरीच्या जागा बघा 99 जागा आहेत, एकूण कॅटेगरीच्या जागा, जे की आपल्याला इथे पाहायला मिळतील. अँड एकूण रिक्त पदे आहेत 165, यामध्ये काही रिझर्वेशनचे असतील अँड नंतर कॅटेगरीच्या 99 जागा. तर आपण कट ऑफ किती लागेल, फायनल कट ऑफ, आता ही पूर्ण मी डिटेल तुम्हाला तर माहीत आहे, आपण डिटेल माहिती घेतो अँड ही पूर्ण डिटेल मी PDF च्या अनुषंगानेच घेतलेली आहे. तर बघा कट ऑफ किती लागू शकतो. ओके, आता हे इथे 170 करा, 170 किंवा 172, कारण थोडंसं कमी लागू शकतो, कारण आता एवढे विद्यार्थी आहेत, खूप सारे विद्यार्थी कॅटेगरीचे असतील, जे की त्यांना 175 177 असे मार्क मिळालेले असतील आणि त्याची माहिती पण आपण पाठीमागे घेतलेली आहेत. बाकी काही मोजके विद्यार्थी असतील कॅटेगरीचे, ज्यांना कमी मार्क मिळालेले असतील, त्याच्या अनुषंगाने बघा यामध्ये 1-2 मार्काचे म्हणजे कमी जास्त होऊ शकतात. मी म्हणत नाही आहे, परंतु होऊ शकतात. ओके, मी म्हणत नाही की मी हाच फायनल कट ऑफ असू शकतो, परंतु अंदाजित कट ऑफ 1-2 मार्क पुढे किंवा
मागे येऊ शकतो. जे की बघा SCमध्ये 9 जागा आहेत, STमध्ये 9 जागा, नंतर VJमध्ये 7 जागा, BJमध्ये 3 जागा, BJकमध्ये 4, BJडमध्ये 4, नंतर SBCमध्ये 3, OBCमध्ये 18, SCBCमध्ये 9 अँड EWSमध्ये 9. आता तुम्ही पाहिलं असेल 118 उमेदवार होते, ज्यांना मार्क 175 ते 187 पस्तूर होते. तर यामध्ये काही कॅटेगरीचे जास्त उमेदवार असू शकतात, काही कॅटेगरीचे कमी उमेदवार असू शकतात ज्यांना कमी मार्क मिळालेले असतील अँड त्यांच्या जागा पण तुम्ही पाहिल्या असतील. तर बघा हे एकंदरीत कट ऑफ आहे, मी इथे दिलेलं आहे. याच्या पुढे तर जाणार नाही कारण शुअर आहे, कारण जास्त मार्क मिळालेले नाहीत आणि जे टॉपर आहेत तर ते विद्यार्थी टॉपर असणार आहेत, म्हणजे कॅटेगरी वाईज. ज्यांना 187 तर 2च आहेत बघा, 184 मिळालेले असतील, 180, 82, तर हे टॉपर असणार आहेत कॅटेगरीचे. आणि हा एकंदरीत कट ऑफ आहे जे ते मी दिलेला आहे. मी फायनल असाच म्हणत नाही की हाच असू शकतो, यामध्ये 1-2 मार्क चेंजेस होऊ शकतात, परंतु एक मी तुम्हाला पूर्ण म्हणजे असं किती उमेदवार आहेत अँड किती लागू शकतो. बाकी 180 तर तेवढं जास्त लागणार नाही कारण उमेदवारच कमी आहेत. 180 ते 190मध्ये बघा 22 उमेदवार आहेत. नंतर 187चे 2च आहेत बघा, यांचा चेस्ट नंबर पण मी इथे दिलेला आहे. 184चे उमेदवार बघा, 183चे बघा, हे चेस्ट नंबर आहेत त्यांचे. पूर्ण माहिती डिटेल घेतल्यानंतरच हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मेसेजेस केले, कमेंट केले, तर चला म्हणलं चलत राहते. बाकी त्याच्यामध्ये पण मी थोडंसं कमीच सांगलेला होता कट ऑफ, कारण एकतर विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता, देणे एकत्रित गुण यादी आलेली होती आणि त्यामध्ये त्यांचं एक डिमोटिवेट होऊ नये म्हणून आपण एकंदरीत कट ऑफ थोडासा कमी सांगितलेला होता. परंतु शुअरमध्ये बघा याच्या पलीकडे कट ऑफ जाणार नाही, कारण आता हे तुम्हाला चेस्ट नंबर येथे पाहून घ्या तुम्ही, उलटं वाटलं तर 180मध्ये बघा 388 चेस्ट नंबर, 557 चेस्ट नंबर, 3805 चेस्ट नंबर, तर हे चेस्ट नंबर आहेत. तुम्ही वाटलं तर अजून पाहू शकता आणि तुम्हाला नक्कीच कट ऑफचा अंदाज पण कळू शकेल. तर हे होते एकंदरीत आजची माहिती अँड कट ऑफ तुम्ही इथे बघा पाहून घ्या. ओपनचा पण कट ऑफ 176 ते 180 दरम्यानच राहील. बाकी जास्त तर मार्क विद्यार्थ्यांना लय नाही आहेत, कारण इथे आपण घेतलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. सो कसा वाटला व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. देन काही कमेंट असतील तर नक्कीच विचारू शकता. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, जशी अपडेट येईल, कारण रिझल्टला 2-3 दिवस येईलच, आज रात्री किंवा उद्या तर येईलच, कारण खूप दिवस झालेले आहेत. तर थँक्यू सो मच.